भक्ती हा विषय जेवढा सोपा आहे तेवढाच अवघड आहे. भक्ती सुळावरची पोळी असं म्हटलेलं आहे. पुष्कळ वेळा असं म्हटलं जातं नामसंप्रदायाची जी मंडळी आहेत त्यांना की विठ्ठल विठ्ठल म्हणा, श्रीराम राम राम म्हणा, आपोआप परमेश्वर प्राप्त होईल. असं इतकं ते सोपं नाही. तथापि परमार्थाचा प्रांत भक्तीशिवाय नाही. परमार्थ करून आपल्याला जे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे ते भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान असं म्हटलेलं आहे. भक्तीच नसेल आणि मला ज्ञान व्हावं असं जर म्हटलं तर ते अवघड आहे. काही मंडळी हठयोगाच्या मार्गाने ते ब्रह्मरंध्र भेदून आम्ही त्याच्याशी एकरूप व्हा असं म्हणतात. पण त्या ठिकाणी भगवंतांनी म्हटलेलं आहे क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसा. त्यामुळे योगाची साधना करायची असेल तरी त्याला भक्ती पाहिजे आणि भक्ती करायची असेल तरी त्याला ध्यानाची योगाची साधना पाहिजे. कारण नामस्मरण जरी आपण करत असलो तरी नामाकडे लक्ष नसतं. मुखाने नाम घेतल्यासारखं करत असतो आणि मनामध्ये सगळे संसार उद्योगधंदा फिरत असतो. त्यामुळे मुळात आधी भक्ती म्हणजे काय तर भक्ती म्हणजे प्रेम आणि भगवंताचं वरचं प्रेम म्हणजे भक्ती. आईचं मुलावर प्रेम, मुलाचं आईवर प्रेम, पती पत्नींचं प्रेम म्हणजे मी पत्नीची भक्ती करतो असं म्हणता येत नाही. भक्ती हा शब्द भगवंतालाच वापरलेला आहे आणि या भक्तीची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी व्यापक करून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. म्हणजे भक्ती ही पहिल्यांदा त्या सगुण मूर्तीची भक्ती करता करता त्या सगुणावरून निर्गुणाकडे जायचं आहे आणि आपल्यामध्ये असलेला जो आत्मा परमात्मा अंशरूपाने आहे त्याच्याशी एकरूपता साधता साधता बाहेर मुंगी माशीपासून प्रत्येक व्यक्तीमध्ये तोच भगवंत तेच चैतन्य भरलेला आहे असा पहिल्यांदा भाव ठेवून आणि पुढे त्याचा अनुभव घेऊन त्या प्रत्येकावर आपलं प्रेम असणं, निष्काम प्रेम असणं याला भक्ती असं म्हटलेलं आहे. म्हणून पहिल्यांदा भक्ती ही ज्ञानपूर्व भक्ती आहे आणि मग ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञानपूर्व भक्ती जी आहे ती पूजेच्या अंगाने करायची आहे, नामस्मरण करायचं आहे. पण ही भक्ती करताना सुद्धा भक्तीला ज्ञानाची जोड पाहिजे. पहिल्यांदा भक्ती करताना देखील कुणाची भक्ती करतो? परमेश्वराची करतो. परमेश्वर कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, तो कुठं राहतो, त्याच्यासाठी काय करायचं म्हणजे भक्ती होणार सगळं समजलं पाहिजे. तो विठ्ठल माहीत नाही, राम माहीत नाही, नुसतंच का सांगतात काहीच न करण्यापेक्षा राम राम म्हणा. पण खऱ्या अर्थाने तो राम कसा आहे हे समजून घेतला पाहिजे. देवळात आहे का, आणखी कुठं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आहे का, इकडं फिरायला पाहिजे का, तिकडं फिरायला पाहिजे का. मग संत सांगतात ठाईचं वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. अनंत आळवायचा तो कुठं बाहेर आहे का, बाबा तुझ्याच आहे. ईश्वर सर्व भूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. तुझ्या तिथं आहे, तिथं त्याला शोध. कुठे हिंडायचं कारण नाही, कुठं तीर्थयात्रेला जायला नको, देवळादेवळातनं फिरायला नको, काही करायला नकोय. तू आपल्याच ठिकाणी बस. पण तो कसा शोधायचा यासाठी सद्गुरूंना शरण जा. भगवंतांनी जसं सांगितलं तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. ते तुला सांगतील. भगवंत म्हणत नाहीत मी सांगतो. पण या ठिकाणी भगवंत उपयोगी नाही, त्याला सद्गुरू पाहिजे. सद्गुरू आपल्याला सांगतात की त्याला शोधायचा कसा. म्हणून जे म्हटलेलं आहे की भगवंतांची उपासना करता करता ते सद्गुरूंची भेट करून देतात आणि सद्गुरूंच्या कृपेनं जीव भगवंताला भेटतो नव्हे, जीव भगवत रूपच होतो. भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव. समर्थांनी म्हटलेलं आहे मानवाचा देव जो होतो तो भक्तीच्या अंगाने होतो. पण त्या भक्तीच्या जोडीला योगाची साधना पाहिजे. म्हणून भक्ती आणि योग दोन्ही मिळून गेले पाहिजेत. म्हणून 12वा अध्याय भक्ती योगाचा जरी असला तरी त्या भक्तीमध्ये 3 ठिकाणी योगाची साधना सांगितली. नमनातच सांगितलंय. पुन्हा त्याचं योगाने मनाची एकाग्रता साधता येते आणि भक्तीने अंतःकरणात प्रेम निर्माण होतं. म्हणून ध्यानाला भक्तीची जोड पाहिजे. ध्यानाला नुसतं असं बसायचं नाही, बसले ध्यानाला असं नाही, अंतःकरण भरून आलं पाहिजे. सद्गुरूंच्या स्मरणाने भगवंतांच्या स्मरणाने
तेथ स्मरते नि आदरे सबाय सात्विके भरे. सद्गुरूंचं स्मरण झाल्यावर अंतःकरण भरून आलं पाहिजे, अष्ट सात्विक भाव भरून आलं पाहिजे. मग साहजिकच शक्ती ऊर्ध्वगामी होते आणि ध्यान पटकन लागायला मदत होते. त्यामुळे ध्यानाला भक्तीची जोड आणि भक्तीला ज्ञानाची जोड, म्हणून भक्ती सहित ध्यान. योग रूप भक्ती, भक्ती रूप योग, हे दोन्ही एकत्र गेले पाहिजे. साधक कर्म जरी आपण करत असलो तरी त्या कर्मात भक्ती आली पाहिजे. कसं तरी कर्म करून टाकलं नाही, ते कर्म भगवंता प्रित्यर्थ करतोय आपण. त्यामुळे ते कर्म करत असताना देखील अत्यंत प्रेमाने, कशासाठी? ह्या कर्माने मला भगवत प्राप्ती करून घ्यायची. झाडू मारायचा असला घरात तरी देखील कशासाठी? मंदिर झाडतोय, ह्या कर्माने मला भगवंत मिळवायचंय. देह सांभाळतोय कशासाठी? ह्या देहाने मला साधना करायची आणि मला भगवंत मिळवाय. प्रत्येकाचं उत्तर एकच पाहिजे की मला भगवत प्राप्ती पाहिजे. हा नरदेह मला मिळालेला आहे, भगवत प्राप्ती जर मी करून घेतली नाही तर पशुचा देह आणि माणसाचा देह व्यर्थ आहे. दोन्ही पशुसारखंच जीवन आपलं. ते खातात पितात, काय जे असेल ते आपणही पैसे मिळवतो, खातो, राहतो, जन्म फुकट जर परमेश्वराची साधना की उपासना केली नाही तर. त्यामुळे ती जर करायची असेल तर भक्ती करायला पाहिजे. आता भक्ती करतात पुष्कळ मंडळी, पण बहुधा भक्ती ही कामनिक भक्ती असते, संसारासाठी असते. पूजा करायला बसले की मागायचं सारखं. आता मुलाच्या परीक्षेचं बघा, त्या मुलीच्या लग्नाचं बघा, ते पगारवाढीचं बघा. म्हणजे तेच परमेश्वरापुढे हात जोडले की परमेश्वरालाच कापरं भरत असेल. त्या काय लिस्ट मागतोय कोणास ठाऊक. ही जी भक्ती आहे ही भक्ती नव्हे, त्याला वाणिज्य म्हणतात. दुकानात गेल्यानंतर जरा आहे पैसे, 20 रुपये घ्या, 1 किलो साखर द्या, नाही संपलं. तर ही एवढी माझी भक्ती आणि एवढं तुम्ही काम करा, थँक्स. किंवा असं असं मुलगा आजारी आहे, बरा करा, उटी भरीन तुझी. म्हणजे त्या मुलाच्या जीवनदानामध्ये त्यांची उटी भरली की दोन्हीची फेड झाली. असल्या भक्तीला भक्ती म्हणत नाही. भक्ती ह्याचा अर्थ अनन्य भावाने केलेली. भज, आता त्यांनी सांगितलं तर भज म्हणजे समरस होणं, जीवानी आत्म्याशी एकरूप होणं. जीव आज वेगळा पडलेला आहे. मुळात जीव हा आत्माच आहे, पण जन्मजन्माच्या अबोधाने जीव जसं सागरातून मिठाचा खडा बाजूला पडावा आणि तो बाजूलाच राहतो, घट्ट होतो अहंकाराने, तसा मनुष्य हा आत्मरूप असताना, परमात्मरूप असताना मी देह असं म्हणून तो अहंकाराने बाजूला झालेला आहे. भक्तीनं तो अहंकार बाजूला टाकून पुन्हा तो लवणाचा खडा सागरात टाकायचा, तसा पुन्हा जीव या आत्मसागरात मिळवून टाकायचा. मग भक्ती जी करायची आहे ती भगवंताला म्हणायचं आहे, भगवंता मला तूच पाहिजेस, मला दुसरं काही नको. या जगातलं केवढं जरी वैभव माझ्या पुढे आणून ठेवलं तरी ते माझ्या दृष्टीनं कप पदार्थ आहे. मला फक्त तू मिळालास तर मग काय उण्या आम्हा पांडुरंगा पाहिजे, काय आम्हाला कमी आहे. याचा अर्थ असा, तो अशा एका ठिकाणी जातो की ज्या ऐहिक गोष्टीचं सामान्य माणसाला आकर्षण असतं त्या कुठल्याच गोष्टीचं आकर्षण नसतं. 5व्या अध्यायात आपण बघितलं, जो आत्मबोध आहे आथीला, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, त्यांनी जो संपन्न झालेला आहे, त्याला काय जगातलं पाहिजे? काय मान पाहिजे, कीर्ती पाहिजे, पैसा पाहिजे, काही नकोय. तो आपल्या ठिकाणी मस्त असा बसलेला आहे. हे भक्तीमध्ये मत्तो भवती, स्तब्धो भवती, आत्मा रामो भवती, नारदाने वर्णन केलं. तृप्तो भवती, तो अतृप्त नसतो, वकवक नसते कसली, आनंदात आहे. न किंचित वांछती, कशाची इच्छा नाही, कशाची कामना नाही त्याला. असं काही मिळालेलं आहे. जे जाणतले आवरवते, जे जाणलं असता दुसरं काही जाणण्याजोगं जगात राहतच नाही. जे मिळालं असता मिळवण्याजोगं दुसरं काही राहत नाही. आणि ते मिळवल्यानंतर न वचे, जात नाही कधी, न विटे. बाकीच्या गोष्टी विटतात. हे ज्ञान झाल्यावर, हा आनंद मिळाल्यावर त्याला कधी वीट नाही, जाणं नाही, येणं नाही. अखंड आनंद, आत्मानंदात रंगलेला आहे. मग ते संत जसे तुकोबा, त्या घराला सुद्धा खायला अन्न नाही तरी म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग. अशी भक्ती व्हायला पाहिजे. आणि भक्ती ही अनन्य, अनन्य अन्याश्रयाणाम त्याग अनन्यता. अन्य दुसरं नाहीच आहे काही. आधार कोणाचा? भगवंताचा. मुलं माणसं मला बघतील, पैसे असले म्हणजे बघतील, अमकं असलं बघतील. तो म्हणतो परमेश्वराला धरलंय मी,
काय येऊ नये आम्हा, काय आम्हाला कमी आहे? मला नकोच आहे काही, मला फक्त हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, मला दुसरं काही नको, मला फक्त तू हवायस. आणि ज्याला भगवंतानी धरलं, पहिल्यांदा आपण भगवंताला धरायचंय भक्ती करून. आणि भगवंत म्हणतात ये यथा माम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम्. ज्यांनी मला धरलं मी त्याला धरलेलं आहे. ज्ञानी तो आत्मा माझा, आर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी, 4 प्रकारचे भक्त सांगितले. पण त्यातला ज्ञानी तो आत्मा माझा, त्याच्या अंतःकरणात मी वास करतो आणि माझ्या अंतःकरणात तो वास करतो, पण तो आणि मी 2 नाही. एवढं मोठं आश्वासन भगवंतांनी दिलेलं आहे. मग आपल्याला फक्त भक्ती करायची, फक्त होती का? नाही होती. वास्तविक सांगितलंय भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. पण मी कसा ओळखला जातो माहितीये का? मायक्रोस्कोप खाली नाही, भगवंताचा शोध घेत आहेत मायक्रोस्कोप खाली, दुर्बिणी खाली संशोधन शोध घेत आहेत संशोधक. सापडणार का तो कधी? 10व्या अध्यायात त्यांनी म्हटलेलं आहे, मी ज्याला निर्माण केलं ते माझा शोध काय घेणार? पण जर घ्यायचाच असेल अंतर्मुख व्हा, अंतर्मुख होऊन बसा, तिथं मी सापडेन. पण तुमच्यातच मी आहे. हिमालयाच्या टोकावर जाऊन मिळणार नाही मी, आतच मी आहे. फक्त तो आत बघायचा कसा ते समजून घ्या. सद्गुरू सांगतात कसा बघायचा. नुसते ध्यानाचे वर्ग काढून कळणार नाही. कारण ज्यांनी ते अनुभवलेलं आहे ते सांगत असताना त्याबरोबर त्यांची शक्ती संक्रमित होत असते आणि त्याची शक्ती ऊर्ध्वगामी होत असते. आणि मग त्या ऊर्ध्वगामी शक्तीनं त्याचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी त्याचा अनुभव घेता येतो. म्हणून या सगळ्या साधनेमध्ये भक्तीला महत्व आहे, कर्माला महत्व आहे, योगालाही महत्व आहे. आणि सदा स्वरूपानुसंधान हे जी भक्ती, हे जी ज्ञान. अखंड स्वरूपाचं अनुसंधान ठेवणं. 6 अहम तोच मी आहे, मी देह नाही. अहम आत्मा हे कधीची विसरू नये. अखंड अनुसंधान ठेवायचंय, देह मी नाही. देहाकडून करणाऱ्या सगळ्या कर्मांचा मी करता नाही, मी आत्मा आहे, मी आकर्ता आहे, अभोक्ता आहे. जन्म कर्म च मे दिव्यम, माझं जन्म आणि कर्म जो जाणतो तो मलाच येऊन मिळतो. किती ठिकाणी भगवंतांनी सांगितलंय मय्येव मना आदत्सो मयि भक्तिम बुद्धिम निवेश्य निवशिष्यसि मय्येव आत ऊर्ध्वं न संशया. अरे तू मलाच येऊन मिळशील. मन मना भव मद भक्ता भव मध्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. अरे तू मला प्रिय आहेस, मी तुला प्रतिज्ञेवर सांगतो की तू मन माझ्या ठिकाणी ठेव, बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव. मन मना भव योगाची साधन आहे. माझ्या ठिकाणी मन ठेव. याचा अर्थ जे मन बाहेर फिरत आहे त्या मनाला अंतर्मुख कर आणि ते मन निर्विचार कर. ध्यानामध्ये आपल्याला ते करायचं आहे. शांत बसून निर्विचार राहील, नो माइंड स्टेट, तिथे यायचंय. आणि त्या स्थितीत मग आपण भगवंताच्या राज्यात प्रवेश करतो. उन्मन अवस्था आपल्याला मिळाली, भगवंताच्या ताब्यात गेलो. आता आपल्याला पोचवायचं काम भगवंत करतात. तो पण खटपट 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 सगळी करायची. पण ही खटपट करताना मुळात थोडं वैराग्य निर्माण झालं पाहिजे. वैराग्य नाही, विवेक नाही, साधना होत नाही. आणि वैराग्याचा अर्थ घर सोडणं नव्हे, संसार टाकणं नव्हे, किंवा कपडे बदलणं नव्हे, केशभूषा वेशभूषा बदलणं नव्हे, तर संसाराची अशाश्वतता लक्षात घेऊन शाश्वत आत्मा जो आहे त्याचा शोध घेणं. असत जो आहे विश्व, त्या असतचा हात धरून सतचा शोध घेणं. मग देह टाकूनच द्यायचं का? देह टाकायचं नाही. देह उपयोगी आहे आपल्याला. देहाचा उपयोग करून जसं नावेतून पलीकडे जायचंय तसं देहाचा उपयोग करून पलीकडे जायचंय. देहाला शृंगारच बसायचं नाही आहे. नावेला नुसती रंगरंगोटी करत बसले, पलीकडे जातच नाही. काय उपयोग त्या देहाचा? एक दिवस मरून जाणार. फुकट गेला जीवन सगळं. देहाचा उपयोग करा. देह चांगला ठेवा, सुदृढ ठेवा, निकोप ठेवा, मन उत्तम ठेवा, बुद्धी चांगली ठेवा. देह मन बुद्धी इन्स्ट्रुमेंट्स या साधनाचा उपयोग करा. आणि भक्ती मार्गाने कर्म उत्तम करत, चित्तशुद्धी करत करत, कर्म करत असताना चित्तशुद्धी होते. त्या चित्तशुद्धीमध्ये भक्तीचा उदय होतो.
आणि तिथून योगाची साधना करत ज्ञानापर्यंत जायचं आहे आणि ज्ञेय रूप आपण होऊन राहायचं आहे. मीच तो आहे, लक्षात घ्यायचं. जीवाने आत्मरूप व्हायचं आहे, भगवत रूप व्हायचं आहे. त्याच्यासाठी परमेश्वराला आवडेल ते करावं. पण परमेश्वराला काय आवडतं? तुम्ही त्याला अगदी चंदनाचा देवारा आणि अगदी मोठं संगमरवरी काय करून चांदी सोन्याचे देव लावलेत, साजूक तुपाचा दिवा लावला, सगळं काही केलं. आत काय आहे का? ते सगळं केलं त्याचाच अहंकार आहे. पुन्हा जिथं अहंकार आहे तिथं भगवंतांचा वास नाही. जिथं काम क्रोध मत्सर द्वेष आहे भगवंत राहणार नाही. आपलं अंतःकरण शुद्ध स्वच्छ निर्मळ असं केलं पाहिजे. हृदय हे आपुले चौफाळून भले वरी बसवू पाऊले श्री गुरुची. आपण जर का राम 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 म्हणत असलं तर कदाचित राम येईल, बघेल आपल्या अंतःकरणात इतकी गर्दी आहे, तिथे अहंकार आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, त्याच्यापेक्षा माझी साधना जास्त आहे. झालं बसले ते भगवंत बघतात आणि लक्षात येतो इथं काही बसण्याजोगी जागा दिसत नाही, परत जातील. त्यामुळे त्याला बोलवत असताना आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे की मला दुसरं काही नको, मला फक्त तू पाहिजे, अंतःकरणात तुझा वास पाहिजे मला. अशी जर का अनन्यता असलं, कारण अनन्य असल्याशिवाय अनन्याश्चिंतयन्तो माम अनन्य चेता सततम, किती ठिकाणी भगवंतानी शब्द वापरलाय. अन्य दुसरं काही नाही, एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले. त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप. जे जे काय तुम्ही म्हणता ना हा विषय खाण्याचा पाण्याचा, अरे तो भ्रम आहे बाबा, ते कर तू, त्याच्यात गुंतू नकोस. श्रीखंडपुरी खा पण श्रीखंडपुरी डोक्यात ठेवू नकोस. समोर आली ना खा, हरकत नाही, पण काय श्रीखंड झालं तो गेल्या वर्षी बघा. आता गेल्या वर्षीचं श्रीखंड अजून डोक्यात आहे आणि भगवंत विसरला. चिंतनात भगवंत ठेव, सारखं डोक्यामध्ये त्याचं स्मरण ठेव. स्मरण पाहिजे, नुसता नामोच्चार नकोय. किती माळा ओढल्या, माळा ओढतायत नुसत्या, लक्ष कुठे आहे? पूजा करतायत पण पूजा करताना देखील दात ओठ खात, एकदा होऊ दे पूजा मग बघते तुझं. मग ते कशाला पूजा करतात? बघते काय तुझं, काय बघायचं? जो आसपास आहे ना, मी नेहमी सांगते आपल्या घरचे नोकर माणसं सुद्धा भगवंत आहे. भगवंत आपल्या सहाय्याला आलेला आहे, त्याला नोकर म्हणू नका. कोण धनी कोण नोकर? अरे तू भिकारी आहेस भगवंताच्या दारचा, दुसऱ्याला भिकारी म्हणू नकोस. भगवंताच्या ठिकाणी प्रार्थना कर. आपण भिकारी आहोत पण भगवंताच्या दारचे आहोत, त्या बॉसच्या दारचे नव्हे किंवा इतर कुठे वशिले मंत्री तंत्री त्यांच्या ठिकाणी नाही. मी भिकारी असेन पण भगवंताच्या दार. आणि काय मागीन त्याच्याकडे? त्याला मी म्हणेन मला काही नाही, मला भिकाऱ्याच्या झोळीमध्ये तू पाहिजेस, मला तू पाहिजेस, हे एकच मागणं पाहिजे मला. त्याच्या आड काही नाही, काय आड येईल ते सगळं बाजूला करेल, तूच मला पाहिजे. असं जेव्हा आर्ततेनं व्हावं, तीव्र संवेग, दुसरा सुचत नाही. जळा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, असं तळमळ झाली पाहिजे की नाही सुचत, नाही सुचत. रामकृष्णाने स्वतः शिष्याला सांगितलं भगवंत केव्हा भेटेल? ते म्हणजे जेव्हा जीव व्याकुळ होईल तेव्हा भेटेल. मग कसा काय व्हायचा? मी एक दिवस जाता जाता ते त्या शिष्याला नदी काठने जाताना त्याला घेतलं आणि त्याला बुडव पाण्यामध्ये, डोकं बुडवलं त्याचं. तो घाबरा घाबरा होऊन बाहेर आला. म्हणलं महाराज हे काय करतायत? तुला भगवंत भेटायला हवाय ना? तर ही जशी तुझी कासाविशी झाली अशी कासाविशी झाली का तुझी? तर भगवंत भेटेल. गुरुदेव रानडे रात्री उषा भिजत असत त्यांच्या, भगवंत कधी भेटणार कधी भेटणार. आर्तता. सगुणाचा साक्षात्कार वेगळा आणि निर्गुणाशी एकरूप होणं जाणार. सगुणाचा साक्षात्काराची तळमळ काही नसते, होतो तो, पण तो क्षणभर असतो. पण खरा साक्षात्कार म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे असा बोध होणं. अणु रेणू या, अणु माझे राम रेणू माझे राम, नभी वावरे जो अणु रेणू काही रिता ठाव या रागवे वीण नाही. असा पायाने ठोकर नाही मारणार, माहितीये त्याला भगवंत आहे. दाराला ठोकरलं, खुर्चीला ठोकरलं, पाय लावणार नाही कशाला, त्याच्या लक्षात येईल भगवंत आहे. असं अखंड अनुसंधान राहतंय का आपलं? तर त्याला भक्त म्हणायचं. भक्ताची लक्षणं जी त्यांनी सांगितली, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणमेव च संतुष्ट सततम योगी.
ती भक्ताची लक्षणं, स्थितप्रज्ञाची लक्षणं, अमानित्वादी ज्ञानी पुरुषाची लक्षणं, 6व्या अध्यायातली ध्यानाचा सिद्ध झाल्यानंतर होणारी लक्षणं, सगळी लक्षणं एकच सांगतात. आणि एक लक्षण आपल्या अंगात बांधलं, सगळी लक्षणं आपोआप येतात. ना आता 5 वर्ष काम कमी करायचा, पुढची 5 वर्ष क्रोध कमी करायचा, काम कमी करेपर्यंत क्रोध येतो, क्रोध कमी करेपर्यंत मत्सर येतो. असा तो कमी पंचवार्षिक योजना नाही. भगवंताचा ध्यास धरा, इकडलं सुटत जात. लहान मुलं जसं हे करत असतं, विटी दांडू, गोट्या, चिंचोके, सागर गोटे खेळत असतं. आता मोठा झाला तरी तेच जर तो खेळत राहिला तर त्याला मोठा झाला म्हणता येत नाही. तसं जोपर्यंत आपण विषयातच रंगलेलो आहोत आणि त्याचीच गोडी वाटते आहे, तोपर्यंत त्याला परिपक्वता आली असं म्हणता येत नाही. हळूहळू लक्षात त्याच्या आलं पाहिजे की सगळं जरी आपल्याला वाटलं तरी सगळं जाणार आहे, असत आहे. आणि एक दिवस ह्या देहच जाणार आहे. सरता संचिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश. येची क्षणी मरोनी जाशी तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणून या. जोपर्यंत हे माझं, हे घर माझं, बँक बॅलन्स माझा, ही माझी मुलं, अरे कोण तुझं? कर्मयोगे सकळ मिळाली, एकेच तरी जन्मास आली, ते तू आपुली मानिली, कैची रे पढत मूर्खा. अरे आपलं कोण आहे? जाताना येताना बरोबर आलेलं आहे, असू दे, सगळ्यांचं सगळं कर, पण ही फक्त माझी म्हणू नको. सगळं विश्व माझं, हे विश्वची माझे घर. ऐसी मती जयाची स्थिर, व्यापक हो. तो अहम देहापुरता ठेवू नको. सेंटर मी, माझं घर माझं. तो अहम काढ तिथून, व्यापक कर. हे सगळं मी आहे, भरून आहे. मी सर्व विश्व भरलेलो आहे. सगळं ब्रह्मांड मी भरलेलं आहे. घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड. स्वामी मला काही वेळा सांगायचं, हे काहीतरी मी माझं सांगू नका. हो, घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड. त्याच्यापेक्षा व्यापक व्हा. मन गवसणी मज, इतकं मन व्यापक झालं पाहिजे. एवढंच नाही मन, अरे सगळं माझं आहे, सगळा भगवंत भरलेला आहे, मी तोच आहे, असं पोचायचं आहे आपल्याला तिथे. आणि आता आपण जे आहो मी माझं मला, मी माझं मला एवढं केलं, त्याचं मला काय मिळणार? आणि कसलं काय मला मिळायचं आहे? जे काय तू मिळतोय म्हणतोस ना, बाहेरचं आहे फळ, ते जाणार आहे. मुलगा व्हावा आवाज आला तरी तो काय राहणार आहे अशी खात्री आहे? तो काय तुम्हाला म्हातारपणे विचारायला अशी खात्री आहे? कसली खात्री देतो आपण? हा माझा भाऊ, भाऊबंदकी सुरू, प्रत्येकाचे अनुभव आहे ते. मुलगा वडिलांचं उपसायला बघतो, वडील मुलाचं उपसायला बघतात. हे सगळं जे काही चाललेलं आहे, हे जगाची राहटी लक्षात घेतल्यानंतर आधार एक फक्त परमेश्वराचा, त्याला धरायचं. पहिल्यांदा आपण त्याला धरायचं, मग तो आपल्याला धरतो. आणि त्याने आपल्याला धरलं, काही चिंताच नाही आपल्याला. काय झालं तुम्ही अहो एकटे का? भगवंत आहे, माझ्या आत आहे, बाहेर आहे, सर्व ठिकाणी तोच तो भरलेला आहे. काय मला कमी आहे? मला नकोच आहे ती काही. आणि जर का काही देहधारणेपुरतं आवश्यक असलं, कुठून येतो. विवेकानंदांची गोष्ट होती ना, ते ह्याच्यामध्ये आहे ना, गीतेमधला श्लोक आहे तो, अनन्या चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां युक्ताभियुक्तानां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. वाहतो, योगक्षेम करतो नव्हे. तेव्हा त्यांना प्रश्न आला की वहाम्यहम का म्हटलेला आहे? म्हणजे कळेल कधीतरी तुला. आणि ती विवेकानंदांची गोष्ट आहे. एका ठिकाणी ते गेले असताना रात्र झाली, स्टेशनवर उतरले. हे व्याख्यानाला येणार नाही तसं बघून सगळे लोक निघून गेले. रात्र काळोख, भूक लागलेली, कुठं खायला नाही, प्यायला नाही, पाणी नाही, काही नाही. शेवटी एका त्या ठिकाणी स्टेशन पासून थोड्या अंतरावर एका झाडाखाली जाऊन बसले. शांत बसले. बसल्या बसल्या थकले होते, दमले होते, झोप लागले. कुणीतरी आला आणि त्याने उठवलं त्यांना. म्हणे काय? म्हणलं आपल्यासाठी खायला आणलेलं आहे. म्हणजे खायला इथं कोण, कसं काय, काय झालं, काय विचारलं त्याने? तर म्हणलं मी इथं स्टेशनवर सगळं ते गाडी चालवतो, खाद्यपदार्थ विकतो, सगळं झाल्यानंतर मी जाऊन माझ्या तिथे झोपलो होतो. तर मला एकाने येऊन उठवलं आणि सांगितलं त्या झाडाखाली एक जण बसलेला आहे, त्याला तू त्याला भूक लागलेली आहे, त्याला तू नेऊन दे. मला वाटलं म्हटलं काहीतरी पडलं असेल स्वप्न. पुन्हा मी झोपलो. पुन्हा मला उठवलं. त्यांनी सांगितलं तिथं तू जा, एक संन्याशी बसलेला आहे, त्यालाही अन्न नेऊन दे. आणि ते अन्न तो डोक्यावर ती पाटी घेऊन आला होता. वहाम्यहम.
तेव्हा विवेकानंदाच्या डोळ्यात पाणी आलं. जे सद्गुरू किती काळजी वाहतात, भगवंत काळजी वाहतात. खोटी आहे आपल्याकडनं भक्त होण्याची. आपण जर भक्त झालो, सर्वस्व त्याच्यावर वाहिलं, तर त्याच्याशिवाय कोण काळजी घेणार आहे दुसरं? आणि तो का नाही घेणार? आपण लेकरं आहोत त्याची. लेकरूच जर का आईचा हात सोडून निघून गेलं, आईला लाथ मारून निघून गेलं, आहे कुठं परमेश्वर तुमचा? तुमचा परमेश्वर असू दे, आमचा आम्हाला असू दे, तुम्हाला नकोय ना. पण संकट आल्यानंतर हाक मारायला जाऊ नका त्याला. मग जे संकट येईल त्याला तुम्ही तुमचं तुम्ही द्या. आम्ही असं समजत नाही, आम्ही समजतो लहान आहोत, आम्ही त्याचा अंश आहोत, आम्ही त्याला धरलेला आहे आणि तो आमचा सांभाळ करेल. आणि सांभाळ करेल याचा अर्थ भगवंताच्या कृपेनं आम्ही मोठा बंगला बांधला, राम कृपा नाव दिलेलं आहे त्याचं. असली कृपा बिपा नाही, ती कृपाची खरी नाही. ठीक आहे, बांधा काय बांधायचं असेल ते, पण त्याला राम कृपा नाही. खरी कृपा म्हणजे भक्त होतोय आणि सगळे पारमार्थिक गुण अंगात येत आहेत. दया, क्षमा, सहनशीलता, शांती, प्रसन्नता, आनंद, समाधान. कसे आहात तुम्ही? केव्हाही विचारा काय आहे आनंद, काय पाहिजे, काय नको. या कुशीवरून त्या कुशीवर वळलं तरी विचारावं काय पाहिजे, तर उत्तर यावं काही नको. भगवंता तू आहेस, काय हवंय मला काही नकोय. असं आनंदात तृप्त बसलं पाहिजे. कोणत्याही क्षणाला विचारलं कसे काय, छान आहे. अहो ते तुमचं आजारपण वगैरे, अहो ते देहाला आहे, मी देह नाही, मला पक्क माहिती आहे. देहाला व्हायचंच आता काहीतरी, वया परत जीर्ण शीर्ण होणार, त्याला काही आजार होणार. स्वामी जेव्हा आजारी होते पहाटे ते डॉक्टर विचारायला गेले, सगळ्यांना लावलेल्या, कसं काय म्हणले, आनंद आहे म्हणले. म्हणले तुम्ही पहिलेच दिसता, आयसीयू मध्ये ठेवलेला आनंद आहे. तर म्हणले हो मला माहिती आहे, देहाला झालेला आहे, मला नाही काय झालेलं, मी आनंदात आहे. तेव्हा देहाचा संग सुटतो, तेव्हा परमेश्वराशी संग जडतो. आणि परमेश्वराशी जडलेला संग म्हणजेच आपण अमरत्वाला जातो. मग जन्म मृत्यू व्याधी त्याला नाही, पुन्हा त्याला मृत्यू नाही, पुन्हा जन्म नाही. आणि मग तो काय म्हणतो, अमर अमर जाहले स्वामी, अमर अमर जाहले. अहो पण देह गेला की देह जाणारच होता. रामकृष्णाने देखील देह सोडावा लागला होता. देह कुणाचाही झाला तरी जाणारच आहे. अगदी ब्रह्मदेव जे आकारले काळ मोडी, जे जे काही आकाराला म्हणून आलं ना त्या निर्गुणातून, ते जाणारच आहे, राहणारच नाही. आकाशावर जे जे ढग येतात, सूर्य आला तरी जातो, चंद्र आला तरी जातो, चांदणी आली तरी जातात, पुन्हा येतात, ढग येतात जातात, पुन्हा आकाश काय म्हणतो. तसं जे जे या विश्वात निर्माण होतं ते जाणारच आहे. पण असेपर्यंत आपण काय केलं. आणि 8व्या अध्यायात गीतेने जसं सांगितलंय, ज्यांनी जन्मभर माझी सेवा केली, अंतकाळी मी आत्मबोधाचा पांजिरा होऊन राहतो. त्याला काही कमी पडत नाही, अखंड त्या बोधात तो असतो. ही जी स्थिती आहे, ही स्थिती आपल्याला प्राप्त करून घ्यायची भक्तीनं. आणि भक्तीच्या जोडीला योग, आपलं कर्म त्याप्रमाणे उत्तम तऱ्हेनं करणं, ज्ञानी होणं. आणि ज्ञानी होणं याचा अर्थ भगवंताशी मिळून जाणं, मी तोच तो, अशा सोहम बोधावर येणं. परमात्मा वेगळा आणि मी वेगळा नाही, मी तोच आहे, तो मीच आहे, मात्र त्याचं सामर्थ्य आगाध आहे आणि मी मात्र सागरातला एक बिंदू आहे. पण पाणीपणाने मी आणि तो दोन्ही एकच आहे. त्याचा जो आनंद आहे तोच आनंद माझा आहे. सामर्थ्याच्या बाबतीत तो अपार सामर्थ्य आहे, माझं सामर्थ्य नाही. परंतु संतांना एखादी इच्छा किंवा अशा ज्ञानीपुरुषाला एखादी जर इच्छा झाली, स्वतःसाठी होतच नाही त्याला कधी, पण दुसऱ्याच्या कल्याणासाठी एखादी जर इच्छा झाली तर भगवंत ती पुरवतो. जे जे वांशी मन ते तया देऊन न्यून करी पूर्ण भाविकाचे. तो भाविक आपण व्हायला पाहिजे. तसे जर झालो तर भाविकाची चिंता वाहे भगवंत, पाहे हिता हित तोची त्याचे. मग आपल्याला किती सोपं आहे, फक्त भक्त व्हायचं. तसे आपण भक्त होण्याचा प्रयत्न करूया, निष्काम भक्ती करूया, भगवंताची वासना धरूया, म्हणजे आपण निर्वासन होतो. इकडली वासना नाही, कुठली वासनाच नाही, मला पाहिजे भगवंत, दुसरी कामनाच नाही, मला पाहिजे भगवंत. असं जर धरलं तर ह्या जन्मात येऊन आपणही म्हणू शकू एक दिवस की अमर अमर जा. अशा तऱ्हेचा आपण प्रयत्न करूया. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत
तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा वृथा कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि नारायण.